करता येत नाही, त्याच्याबद्दलचे व्हिडिओ शोधून काही करून तुमच्यापर्यंत हे किंवाही पाठवायचा आम्ही प्रयत्न केला. तुम्ही मला सगळं माहित आहे, मी त्याच्याबद्दल रिपोर्टिंग केलेलं नाहीये. कुठल्याही कामावर तुम्ही शाळेत शिक्षक म्हणून काम करत असताना काही दबाव घेताय का? आता गोड बोलायला एकट्यानेच रिलायझेशन केलं आहे आणि मी सोलापूरमध्ये नवीन आहे आणि मला त्या भागातली काहीच माहीत नाही आहे सध्या तरी. आणि माझ्यावर जो ताण आला आहे तो मला काही नाही आवडलं असं मी बोलून गेलो. जरी काही बोललो असतो तर मी माफी मागतो त्यांची आणि मला इथून पुढं निवडणूक आल्याने सहकार्य करावं व त्यांनी तुम्हाला माणसं द्यावे हीच माझी विनंती आहे. तुम्हाला काय बोलायचं? काय ते बोलत असतात चलत असतात, पण तुम्ही ऐकून घेतलं तर मग आम्हाला बी लागले ना, असं कसं? त्यांनी बोलले असतील पण मी काही मनावर घेतलेलं नाही. त्यांनी माफी मागितली हे पण आपल्यासाठी बोलले आणि मग शब्द बी त्यांनी माघार घेतला, यांची बी मी माफी मागून विशेष. नमस्कार, मी राजकिरण चव्हाण, BLO 293 यादी भाग. आज आम्हाला प्रांताधिकारी ज्यांनी 249 जो विधानसभा मतदारसंघ आहे मध्याचा, त्यासाठी मिटिंग बोलवली होती. ज्यांचं काम त्यांच्या ॲव्हरेजपेक्षा कमी अशा लोकांना आज इथं कारण्यादाखवा नोटीस काल पाठवून आज इथं बोलवलं होतं. बोलवत असताना आमच्यापैकीच एक व्यवहारी सर म्हणून आहेत, त्यांनी त्यांची समस्या मांडली, अडचण मांडली. ते मांडत असताना थोडं ॲग्रेसिव्हली मांडत असताना प्रांताधिकाऱ्यांनी वास्तविक पाहता ते सगळं ऐकून घेणं गरजेचं होतं, कारण समस्या सोडवल्या तर त्याचं काम पुढं जाणार आहे. परंतु ते न दाखल करा असं आरतुरेमध्ये बोलले आणि हे सगळ्या मॉबबरोबर बोलल्यामुळं साहजिकच ते आम्ही सगळे शिक्षक आहेत, ते आम्हाला लागण्यासारखे. निषेध असो, निषेध असो, निषेध असो. घरी पाठवा, घरी पाठवा. शिक्षकांना शिवीगाळ करणाऱ्याला घरी पाठवा, घरी पाठवा. शिवीगाळ करणाऱ्याला घरी पाठवा, घरी पाठवा. शिक्षकाला नालायक म्हणणाऱ्याला घरी पाठवा, शिक्षकाला नालायक म्हणणाऱ्याला घरी पाठवा. शिक्षकाला नालायक म्हणणाऱ्याला घरी पाठवा, शिक्षकाला नालायक म्हणणाऱ्याला घरी पाठवा.